आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी. दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या नावानं मुंबईत संगीत अकादमी स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावानं राज्यात स्मारक करायचं का असा मुद्दा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला होता आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण आशाताईंनी दिलेला प्रस्तावच पुढे नेऊ. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आशा भोसले यांनी वांद्रे ते अंधेरी दरम्यान हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली होती. मुंबईत स्वतःची संगीत अकादमी सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. दरम्यान संगीत अकादमीसाठी जागा शोधण्याचे राज्य शासनानं म्हाडाला आदेश दिलेत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव वाचून दाखवला. स्वर्गीय आशा भोसलेंच्या दुःखद निधनानं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांनी एक प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांना. तर तो प्रकल्प पूर्णतेला नेण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सूतोवाच केलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने तो प्रकल्प पूर्ण केला जाईल. वळूयात पुढच्या इतर बातम्यांकडे. मुंबईकर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात एक अनोखी